पूजा, अरे पूजा, अरे इकडे चल, तुला एक आनंदाची बातमी सांगतो आज. काय? अरे तुझं लग्न आहे ना, माझ्या बहिणीच्या मुलाशी जमावलंय तुझं. शिकतोय तो, आज उद्या चांगल्या नोकरीला लागून जाईल. अरे माझी बहीण आहे ना, गरीब आहे पण मनाने खूप मोठी बघ, म्हणून तिला मी शब्द देऊन आलोय, माझी पोरगी तुझ्या पोराला देतो म्हणून. अहो बाबा, तुम्हाला कळतं की नाही काही? अहो तुमच्या बहिणीकडे काय, त्यांचे खायचे वांदेत, भिकारी माणसं आहेत ते, आणि ते माझा प्रश्न कसं सोडवणार? आणि तुम्हाला सांगते बाबा, जशी आत्या गावंढळ आहे ना, तसं त्यांचा मुलगा पण गावंढळ आहे, आणि मी त्याच्यासह लग्न नाही करणार. मला असला नवरा नाही करायचा. लोकांनी माझ्या नवऱ्याकडे बघून मला म्हटलं पाहिजे, बघा ते साहेबाची बायको चालली म्हणून. अरे माझा ऐक, तर तो सुद्धा एक दिवशी आहे ना असा मोठा अधिकारी होईल, आणि तो दुसरा तिसरा कोण नाही, माझा भासा आहे सक्का, म्हणून सांगतोय तुला हे सगळं. तुला सांगू का, 2 परीक्षा दिल्यात त्यांनी आणि ते दोन्ही पास झालाय, आता फक्त एक राहिली. ऐक, तर तुला नाव ठेवायला काय होत, ती माझी सक्की बहीण आहे. ती गरिबी, त्या हुंड्यासाठी आणि त्यात माझं शिक्षण, त्याच्यामुळं तिला गरीब घरात द्यायची बारी आली. माझ्या बापाला माहिती आहे, अरे मला शिक्षणाला पैसे कमी पडायचे म्हणून गरिबाच्या गळ्यात घातली माझी बहीण, आणि सगळे पैसे त्या बापानं माझ्या शिक्षणाला खर्च केले. काय सांगायचं तुला? पण बाबा मी तुम्हाला सांगते, मला त्याच्यासोबत लग्न नाही करायचं, आणि तुम्ही मला नाही हे असलं काही सांगू नका. तो 2 परीक्षा पास हो, नाही तर 10 परीक्षा पास हो, ते काय सांगू नका मला. आणि मला त्या गरीब घरी लग्न करायचंच नाही. जशी तुमची बहीण गरीब आहे ना, तसं मला आयुष्यभर गरीबच म्हणून राहावं लागल मग, आणि मला ते काही जमणार नाही. जशी आई मेली तसं तुम्हाला काहीच कमी पडून दिलं नाही बाबा, आणि मी काही ती गरिबी पण बघितली नाही. बाबा तुमच्या बहिणीच्या अंगावर कधीतरी चांगले कपडे असतात का? सांगा बरं मला. कधी येते भिकाऱ्यावानी दारात बसतील, तशीच निघून जाते. आणि त्या पोराला कधी माणसात बघितलं का तुम्ही? अहो बाबा, त्याला गावातले 4 चौघ पोर सुद्धा ओळखत नाही त्याला. तुम्ही काय सांगताय, तुमची बहीण तुमची बहीण, आणि तुम्हाला लय पुळका आला असाल ना, तुम्हीच जा तिच्याकडं. पण मी त्याच्यासोबत लग्न करणार नाही. माझा नवरा कसा थाटामाटात आणि असं श्रीमंत पाहिजे, पैशावाला पाहिजे, गरीब घरचा नकोय मला. मी एका श्रीमंत मुलासोबत लग्न करीन, आणि परत माझ्या लग्नाचा विषय कधी काढायचा नाही. तुम्ही बसा इथंच, मी जाते निघून इथून. राईट हे पुरी, काय करा होतं त्या पोरीला? तिची आई असती तर 4 गोष्टी समजून सांगितल्या असत्या. त्या पोरीला कोणच्या तोंडाने सांगायचं? तिकडे त्या बहिणीला शब्द देऊन आलोय, काय सांगावं तिला आता? ती भलती चिडण. चल काय करणार आता, बघू काय होत आहे ते. आंब्याची परिस्थिती यंदा जरा बरी, सगळ्यांनाच मोहर आलाय, चांगलं फळ लागलं यंदा आता. अरे वा, नमस्कार. अरे असू दे असू दे. कसं चाललंय तुमचं? मजेत? दादा बरेच का? हो मी ठीक आहे ना. बाकी तुमचं मजेत? हा, आम्ही बी बरे आहोत. बर, तुझं चांगलं चाललंय शिक्षण? हा 2 पेपर झाले, एकच राहिला वाटतं ना आता? हा, तो पण होईल लवकरच आता. चालते चालते, चांगला अभ्यास अभ्यास. करतोय तो. हो नाही, आता ते मोठा अधिकारी होईल, हुशार आहे. बरं दादा, तुझ्या पोरीशी बोललास काय याच्याबद्दल लग्नाचं? ताई मला माफ कर, मला वाटलं होतं माझी पोरगी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. मुलीला ज्यादा शिकवलं आणि माझ्या शब्दाला किंमतच नाही राहिली बघ. तुझ्या मुलाला तू लय शिकवलंस, आणि तुझे संस्कार बी खरंच लय भारी. बायको गेली मरून, आणि पोरीने माझाच खेळ मांडलास. आज एका भावाने दिलेला शब्द मागे घेतो, वचन मागे घेतो, मला माफ करता येतो. अरे असं काय बोलतोस? अरे तू काल बी माझा भाऊ होतास आणि आज बी माझा भाऊ आहेस. पोराच्या शिक्षणासाठी मी भिकारी झाले, पण मला त्याचं काय बी वाटत नाही बघ. नवरा मरून गेला पण कधी तुझ्या दाराला आले नाही बघ. मी उपाशी राहिलं आणि पोराला शिकवलं बघ मी.
आज ना उद्या मुलगी मिळेलच की त्याला, आणि तो काय तसा राहणार आहे व्हय? आणि जर आपलेच असे साथ सोडत असन तर काय व्हायचं बघ या जगामध्ये. तू काही नाराज नको हो, आणि काही काळजी बी नको करू बघ, कसलं टेन्शन बी घेऊ नकोस. माझा काही तुझ्यावर राग नाही, आणि तू काही टेन्शन बी घेऊ नको आणि काळजी बी करू नकोस बघ. काय आत्या, झाले का माझ्या बापाचे कान भरून? माझ्या बहिणीला तुमच्या मुलाशी लग्न नाही करायचं, आणि तुम्ही आमच्या घरी येऊन तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. तुमच्याकडे आहे तर काय की तुम्ही आमची मुलगी तुम्हाला द्यायची? लोकांची धुणी भांडी करता त्यात तुमची अर्धी जिंदगी गेली, आणि तुम्ही माझ्या बहिणीला असं काय सुखात ठेवणार आहे? हा, आणि तुमच्या भावाने वचन दिलं तुम्हालाच ते लकला. आता काळ बदललेला आहे, आणि परत तर लग्नाचा विषय घ्यायचा असेल ना तर आमच्या दारात यायचं नाही. हा, तुम्ही आता इथून चालते हो, नाहीतर माझी बहीण आली ना ते तुमच्याशी भांडेल. चालते हो. आई चल इथून. का अजून ऐकून घ्यायचंय? अरे काय केलंस तू हे? ते लोकांची धुणी भांडे काय करते? गप्प बसा. तुम्हाला काय कळतं? आजकालचा जमाना कुठे आहे बघा. काय आहे त्या पोरामध्ये आणि त्या आईमध्ये? का तिने हे भांडी करायचे धुणे करायचे बघा. चला. अरे पण ती सक्की बहीण माझी, काय करावं? पुरीने लई वाटोळ केलं माझं. चला. पूजा, पूजा, काय ग? तुला माहितीये का त्या आत्या आणि तो आत्याचा मुलगा भिखारडा तिथे पप्पांपाशी गेलेत आणि त्यांची कान भरायला लागलेत, कळलं का? मला माहितच होतं. कुठे आहेत ते? आहे तिथे खाली बागेमध्ये. चल बरं. थांबा. काय आता तुम्हाला काही वाटतं का नाही हो? अहो तुमचा मुलगा कुठं, मी कुठं, माझ्या बापाचे कान कशाला भरता तुम्ही? आणि काय रे, तुझ्या लायकीप्रमाणे मुलगी बघ ना, माझ्याकडे कशाला येतोय? आपण गरीब आहे तर गरीबाचीच मुलगी बघायची ना. मला नोकरीवाला मुलगा पाहायचा आणि चांगलं मजेत राहायचंय. आणि तुला सांगते, तू किती पण शिकला ना, तू काही क्लास 1 अधिकारी होणार नाही, समजलं का? आणि तू वॉचमॅनचीच नोकरी करणार हे मला माहिती. अरे कलेक्टर आणि तहसीलदार सोड, तू साधा शिपाई पण होणार नाही. अरे बाप मरून गेला, आईकडे बघ, सोड शिक्षण आणि कर काहीतरी नोकरी कर, ड्रायव्हर वगैरे बन. थोडीफार आईची मदत कर. आणि माझा नवरा कसा असेल ना तुला सांगू का? तो एक बॉस असेल आणि मी त्याची बायको असेल. अरे रोडने मी जर चालत असले ना तर लोक म्हटले पाहिजे, बघा साहेबाची बायको चालली म्हणून. अरे बधीर, तुला काही कळतंय का मी काय म्हणते ते? आणि तुला सांगते, माझा विषय ना डोक्यातून काढून टाक इथे इथंच. आणि परत माझ्या बापाकडे जायचं नाही. आता तुला आता सांगून ठेवते मी. आणि परत आमच्या घरी पण येऊ नका. सॉरी तुमच्या दोघांना जर जास्त काही बोलले असेल तर मला माफ करा, आणि इथून निघा आता. परत आमच्या दारात येऊ नका, आणि आमचा विचार सोडून द्या. तुमचा मुलगा लय शिकलाय ना आत्या, त्याला तुमच्याच घरी राहू द्या. अगं आत्या त्याच्या शिक्षणापायी पार भिकारी झाली ना तू. कशाला शिकवते त्याला एवढं? त्याची लायकी आहे का एवढं शिकायची? निघा इथून, जा जा ना. भामट्यागत आहेत. आला मोठं लग्न कर. चल. जाऊ दे, डोक्याची कटकट गेली. अरे कलेक्टर तहसीलदार तर सोड, तू साधा शिपाई पण होणार नाही. अरे बघ त्या आईकडं, बाप गेला मरून, मदत कर तिची जरा. शिक्षण ते सोडून ड्रायव्हर कर आता. अरे तुला सांगते, माझा नवरा कसा असावा माहिती का? तो एक बॉस असावा. अरे रस्त्याने चालत जरी असले ना तरी लोक म्हटले पाहिजे, बघा बॉसची बायको चालली म्हणून. आल्यापासून इथं बसलं, काय झालं? जेवलं बी नाहीस बघ. आई मला आता अभ्यास करायचा आहे. उद्या माझा शेवटचा पेपर आहे. झालो ना तर अधिकाऱ्याच होईल, नाहीतर मोलमजुरी करून खाईल. सुखाने खाऊ आपण. तू माझ्यासाठी आतापर्यंत खूप कष्ट केले. गड्याच्या खांद्याला खांदा लावून काम करताना तुला बघितलंय मी. आणि तू हे माझ्यासाठी कष्ट केलेत ना, ते कधीच वाया जाऊन नाही देणार मी. ती बोलली ना मला,
तिला असा नवरा पाहिजे बोलली का तिला पाहून लोक बोलले पाहिजे बघा बॉसची बायको चालली. तसंच ते उद्या अधिकारी झालो ना सगळे लोक बोलले पाहिजे बघा त्या साहेबाची आई चालली. तिच्यासारख्या 56 पोरी आहेत ना माझ्या आईच्या पाया पडल्या पाहिजे. आणि आई मी सुद्धा तुझा मुलगा आहे तू घाबरू नको. आता मला मरण आलं तरी चालेल पण मी साहेबच होणार. आई तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे मला आशीर्वाद दे. तुझा आशीर्वाद भेटला ना मला तर माझ्या अंगामध्ये 10 हत्तीचं बळ येतं. अरे बाळा मांजरीवाणी असती आई. दातात नीती पिलाला तोंडात धरून पण ते पिलाला कधी दात लागू देत नाही. अरे आई म्हणजे दुसरं दैवत असतं आणि आई फक्त आपल्या पोरासाठीच जगत असते. अरे आई रात्र दिवस कष्ट करून पोरासाठी जगते पण त्यांचा मोबदला कधीच मागत नाही. ती स्वतःसाठी कमी जगते पण मुलांसाठी जास्त जगत असते. रात्र दिवस किती बी काम करू दे पण पोरांना बघितलं ना की आईचं मन असं भरून येतं बघ. सगळा शीन हलका होऊन जातं दिवसभराचं. ती मुलगी जरी भावाची असली पण लय घमंडी आहे. तसं माझा भाऊ लय चांगला आहे पण जशी आमची वहिनी गेली तसं पोरीने पार त्याला येडा केला. एवढा मोठा हो की माझ्या कष्टाचं फळ मला दे आणि माझं जीवन सार्थक कर बघ. आणि एक गोष्ट आहे किती जरी मोठा झाला तर गरिबाची मदत करायचं विसरू नकोस बघ. कष्टाचं खा हरामाचं आपल्याला अजिबात नको. तुझं माप मेलं रे लय जीव होता तुझ्यावर त्यांचा नाहीतर पण आता अर्ध्यावर सोडून गेला बघ. पण मी फक्त तुझ्याकडे बघून जगले सगळ्या संकटाला सामोरे गेले बघ मी पण कष्ट कधी सोडले नाही. अरे देव कधीतरी माझ्या कष्टाचं फळ मला देईन आणि 2 घास सुखाचं खाईन. रात्रंदिवस तोच विचार बघ माझ्या डोक्यातून जात नाही. रात्र रात्र झोप येत नाही बघ. जेव्हा माझ्या मुलाला नोकरी लागन तेव्हाच माझं जीवन सार्थक होईल बघ. उद्याचा दिवस तुझ्या जीवनात सोनेरी यावा हाच माझा आशीर्वाद आहे तुला. चल, भूक लागली असेल ना तुला. नाही आई तू जा आणि जेवण करून घे. चल ना रे बाळा. आई तू जा आणि जेवण करून घे. त्या मुलीच्या शब्दाने ना माझे कानाशी भरून गेले. माझं असं डोकं बधीर झालंय. मला जेवण नको आता. मला फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे आणि उद्याचा शेवटचा पेपर पास झाल्याशिवाय राहणार नाही मी. आई आता आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. जा तू. काय करत अरे उरकले की तुमचं पूजा. हो हो उरकले. उरकले ना. उरकलंय बाबा किती घाई. अरे मला पाहुणे येतील ना मग परत पाहुणे आलो तुम्हाला नाही आता तर काय अडचण नाही ना. नाही तुझं आहे ना हो तुझं पण करायचं. तिच्या चेहऱ्यावरून दिसतंय ते खुश आहे. तिचं झालं मग तुझं. हा माझं तर करायचंच आहे. पाहुणे आले वाटतं. राम राम. तू इकडे बरं जर बसू दे झाला मस्त झाला प्रवास. हो मग काय मुलीशी काही बोलून वगैरे घ्यायची मला. नाही नाही थांबा ना ते आमचे साहेब येणार आहेत. एक काम करा तोपर्यंत पाणी आणा पाहुण्याला. साहेब येऊ राहिले. हो साहेब येऊ. आणि साहेब आल्याशिवाय कसं कार्यक्रम पुढे नेते. एकदा ते आले का आपलं मुलगी बघायचा कार्यक्रम लगेच चालू करू. हो. कुठे आले तर एकदा फोन लावून तरी पण. हे घ्या. नाही मगाशीच बोलणं झालं तर निघलो म्हणले ते येतील. एक 5-10 मिनिटं झाले का. रस्ता पण खराब आहे ना. हा 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 हे आमचे साहेब आले. अरे हे तुमच्यासाठी साहेब. हो हा माझा सक्का भाषा. काय बोलताय. मग हे आमचे साहेब. अरे वा. ते हुशारच आहे. हो
आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, हेच ते साहेब आमच्या जिल्ह्याची बॉस आहेत बरं का. आणि हे क्लास 1 आहे आणि आमचा मुलगा क्लास 2 आहे. पण दोघं सख्या भावासारखे राहतात बरं का. अहो तुम्हाला साहेब असेल, माझा सक्का भाषा आहे आणि माझा जीव की प्राण आहे तो. सक्का भाषा आहे. अहो कसली साथ नसताना एक रुपयाची सुद्धा मोठा अधिकारी होऊन दाखवलं. धन्य ती माता. कसला सुपुत्र जन्माला घातलाय तिने माझ्या बहिणीनं. अरे आज आमच्या खानदानाचं नाव रोशन केलं. आमच्या 7 पिढ्यात एवढं कोणी शिकलं नाही. हाच तो कमवून असतो. मामा, हे सगळं आहे ना तुमच्या आशीर्वादाने झाले. आणि माझ्या आईची पुण्याही माझ्या कामाला आली. आणि जे लोक हिनवत होते ना आम्हाला, आज त्यांच्या तोंडात मारायला कोणी राहिलं नाही. आणि माझ्या आईचे कष्ट माझ्या उपयोगाला आले. मामा, मी तुला आणि माझ्या आईला कधीच विसरणार नाही. आणि माझी आई रोडनी चालली ना आज, तर सगळे म्हणतात बघा साहेबाची आई चालली. आणि ती जरी साहेबाची आई असली ना, तरी तिला घमंड अजिबात नाही बरं का. माझी आई साधी बोली, तिचं काही नाही. आज सांगितलेलं ती उद्या विसरून जाते. बरं मामा, मला आहे ना एक अर्जंट मीटिंग आहे, मी निघतो, तुमचं चालून द्या. थांबा ना साहेब, थोड्यासाठी हा. आले तर आता कार्यक्रम पार करूनच जावा ना. सगळे संगच जाऊ मग. मुलगी बघितली, आता तुम्ही चालले तर मग आपण सोबतच जाऊत ना मग. हा बरोबर आहे. बरं तुम्ही वा पुढं, मी आलो मामाचं दर्शन घेऊ. बरोबर चालतंय. चल येऊ का. चला या. मामा येऊ का मग आता. आणि तू कधी आला तरी आईला भेटून जा. आणि आता गावाकडनं येऊ बरं का. मी आता मुंबईला राहायला गेलोय आणि गव्हर्नमेंट कडून आहे ना मला 2 BHK फ्लॅट पण भेटला राहायला. आणि ये मुंबईला आला तर भेटू. बरं जाऊ का मग आता, उशीर झालाय मला. सुखानं आणि आईला जीव लावतो. आणि मामा तुम्ही पण काळजी घ्या. येतो. मला माफ कर, मी चुकले. घमंड जिरली माझी. पण आज तुझा रुबाब बघून बरं वाटलं मला. आपला माणूस कोणीतरी मोठा झालाय. सॉरी, तू मला कळलाच नाही रे. तुझ्या रूपाकडे बघून तुला जज केलं मी. खरंच मला माफ कर. सॉरी तर मी म्हटलं पाहिजे तुला, कारण तू त्या दिवशी बोलली नसती ना, तर आज मी इथपर्यंत पोहोचलो पण नसतो. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणाला कमी समजू नको आणि कोणाच्या कामावरून आहे ना कोणाला जज पण करू नको. लाकडाला धसकट आणि माणसाला कसपट कधीच समजायचं नसतं. आणि तुला तर मोठ्या साहेबासोबत लग्न करायचं होतं. हां, तो होणारा नवरा तर क्लास 2 आहे आणि मी क्लास 1 आहे. आणि हे बघ, तू स्वतःला श्रीमंत घमेंडी असं काय समजू नको. तुझ्यासारख्या 56 पोरीत ना माझ्या हाताखाली काम करतात. आणि काय ग, स्वतःला तू अप्सरा समजते बाई. मामाची मुलगी म्हणून ऐकून घेतलं आणि तू माझा अपमान केला ना, त्याचा मला काहीच नाही वाटलं. आणि माझ्या गरिबीची थट्टा उडवली, त्याचं पण मला काही वाटलं नाही. पण माझ्या आईचा अपमान केला. माझ्या आईला भिकारी म्हटली. कशी कवाय ना, तुझ्या बापाची बहीण आहे ती, देवासारखी आई आहे माझी. तू तिचा अपमान केला. आणि हे बघ, मी माझ्या मित्राला सांगितलं ना माझ्या मामाची मुलगी चांगली नाहीये, फालतू आहे, तर तो सुद्धा तुझ्यासोबत लग्न करणार नाही. पण मी तसं करणार नाही, कारण माझ्या आईनं आहे ना माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत. चल जातो मी. आणि हा, एक गोष्ट बोलायची राहिली तुला. आज आई माझी रस्त्याने चालली ना, तर सगळे लोक म्हणतात ते बघा साहेबाची आई चालली. चल जाऊ दे, तुझ्या सोबत बोलणं म्हणजे
स्वतःची इज्जत घालून घेण्यासारखं आहे. चल सरक बाजूला. काय झालं पहिलं? अरे माझा भासा मोठा साहेब झालाय आज. काय अवस्था. काही लोकांनी त्याला पाणी सुद्धा नाही दिलं, दारातून हाकललं. गेला ना त्याचा टाइम. टाइम कुणाचा राहत नाही. अरे देवाने त्याच्या पदरात सगळं सगळं सुख टाकले. अरे धन्य रे ती माता. तिच्या पोटी असा सुपुत्र जन्माला आलाय. देवा माफ कर मला. सक्का भाऊ मामा असून त्यांना कुठल्या गोष्टी देऊ शकलो नाही, साधं सुख नाही देऊ शकलो त्यांना. माझ्या बहिणीला सुखाचं ठेव. अरे लाज वाटते मला तुला मुलगी म्हणायची. अरे बाप होतो ना तुझा मी, काय वाईट करायला निघालो तुझं. अरे अजूनही ते माझ्या शब्दभर नाहीत. आज बी जर गेलो ना तर माझी बहीण माझं ऐकल, माझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. ऐक, आज मी तुला शब्द देतो, तुझं लग्न आहे ना मनात आणलं तर त्याच्याशीच लावून दाखवा. काय खरं काय खोटं समजलं ना तुला, पण अजूनही तू उदास होऊ नको. नको टेन्शन घेऊ. आता तुझं लग्न आहे ना त्याच्याशीच लावून देईन मी. चल चल घरात आपण जाऊ बहिणीकडे, तुझ्या आत्याकडे.